प्रभू रामचंद्रांचा जन्मदिवस हा दिवस संपूर्ण देशात उत्साहात साजरा होतोय। आज भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस देखील आहे। हे दोन्ही उत्सव एकाच दिवशी आले ना, आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे। संजय राऊत काय बोलतात हे त्यांना दुसऱ्या दिवशी माहित नसते। सगळे लोक त्यांची लायकी काढतात, त्यामुळे त्यांना जास्त महत्त्व देण्याची गरज नसल्याचे मंत्री अतुल सावे म्हणाले। आज रामनवमी आहे, मंदिर अयोध्येत उभं राहिलेलं आहे। सगळ्या भारतवासियांचं स्वप्न साकार झालंय। तुम्ही सुद्धा इथे संवेदनशील राम मंदिर आहे तिथं पूजा केली। आज 6 एप्रिल प्रभू रामचंद्रजींचा आज जन्मदिवस आहे आणि संपूर्ण देशामध्ये अतिशय उत्साहात आणि आनंदात आजचा हा उत्सव साजरा होतोय। आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पण या किरारपुऱ्यामधलं हे अनेक वर्षापासूनचं जुनं असं मंदिर, त्या मंदिरामध्ये आज इकडे आम्ही सर्वांनी मिळून आरती केली, जल्लोष केला। आज 6 एप्रिल हा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस पण आहे आणि सकाळपासून आम्ही स्थापना दिवसाच्या निमित्त पण अतिशय उत्साहात आणि जोशात आमचा भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिवस साजरा केलेला आहे। 1 वाजता आमच्या सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जवळजवळ 1200 मंडळात, जिकडे जवळजवळ 12 लाख लोक त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि या संवादाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीने केलेल्या कार्याचा सगळा लेखाजोखा ते मांडणार आहेत। आज अतिशय आमच्या सगळ्यांसाठी खूप आनंदाचा दिवस आहे, कारण दोन्ही हे उत्सव एकत्र आलेले आहेत। रामजन्मचा आज उत्सव आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 500 वर्षापासून जो राम मंदिराचा प्रश्न प्रलंबित होता, तो राज्याचे आणि देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी तो कोर्टातून निर्णय लावून तिकडे राम मंदिरचं काम सुरू झालं आणि 1 वर्षापूर्वी त्याची लोकार्पण झालं आणि लाखो भाविक आज तिकडे जाऊन आज रामाचं दर्शन घेत आहेत। अनेक लोक आजही मोठ्या सकाळी टीव्हीवर बघत होतो, करोडोच्या संख्येने लोक आज तिकडे दर्शनाला गेलेले आहेत आणि परदेशातून पण काही लोक तिकडे दर्शनाला आलेले आहेत। सांगण्याचं हेच उद्दिष्ट की अनेक राम भक्त ज्यांची वर्षानुवर्षापासून जी तमन्ना होती की जाऊन तिकडे दर्शन केलं पाहिजे, आज ती संकल्पना पूर्ण होते आणि मला नक्कीच खात्री आहे की देशभरामध्ये तमाम हिंदू जनता आज रामाचं दर्शन घेऊन आनंद उत्सव साजरा करतात। त्याचप्रमाणे आमच्या भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज स्थापना दिवस म्हणून सगळेजण आणि 1.5 कोटी सदस्य यावेळेस पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आणि देशभरामध्ये जवळजवळ 12 कोटी सदस्य हे भारतीय जनता पार्टी झाले। हा अतिशय आमच्या सगळ्यांसाठी गर्वाचा दिवस आहे, म्हणून आम्ही सगळेजण आज जोशात आणि उत्साहात हा उत्सव साजरा करतोय। धनाढ्यांच्या लोकांच्या घशात घालण्याचा हा प्रयत्न आहे। संजय राऊतांचं तुम्हाला माहिती आहे, सगळेजण लाईट घेतात, त्यांना काय बोलतात, त्यांना स्वतःला दुसऱ्या दिवशी काय बोलतात ते माहित नसते आणि त्यांनी बोललेलं आतापर्यंत जेवढे बी वक्तव्य होतं ते सगळं खोटं ठरलेलं आहे। त्याच्यामुळे त्यांना खूप महत्त्व देण्यात काय अर्थ नाही। धन्यवाद। सहकारी